नमस्कार शेतकरी बांधवांनो, काल परवा आपण एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की खरीप पीक विमा 2025च्या वाटपामध्ये कशा प्रकारे मित्रांनो घोळ झालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एवढी रक्कम मित्रांनो जमा करण्यात येत आहे की शेतकरी एकदम मालामाल होत आहे। मित्रांनो तुम्हाला काय सांगू, एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे की कुठे ठेवावी एवढी मोठी रक्कम मित्रांनो शेतकऱ्यांना सुद्धा समजत नाही आहे। 97-98-8 रुपयासारखी रक्कम, एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे खरीप पीक 2025 संदर्भात। आणि त्या संदर्भात आता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री आणि मंत्रिमंडळानं जबाब देण्यात मित्रांनो सुरुवात केलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एवढ्या रकमा का जमा होत आहेत याचं उत्तर आपल्याला देण्यात आलेलं आहे। सोबतच काही शेतकरी यासाठी अपात्र करण्यात आलेले होते, काही महसूल मंडळ सुद्धा वगळण्यात आलेले होते, त्यावेळी सुद्धा चर्चा करताना कृषी मंत्र्यांनी बरीचशी माहिती दिलेली आहे। संबंधात याचे येणारे इन्स्टॉलमेंट म्हणजे येणारे पैसे आता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहेत हे सर्व अपडेट तुम्हाला या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण कशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर मित्रांनो, पीक विमा संदर्भात खरीप पीक विमा 2025चा अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा दोन्ही अलग अलग गोष्टी आहेत मित्रांनो, ज्यामध्ये अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई सोबतच पीक विम्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे करण्यात आलेली होती। पीक विमा संदर्भात NDRFच्या निकषानुसार वाढीव रक्कम म्हणून 17,500 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरप्रमाणे द्यायचं ठरवलं होतं। मात्र अलीकडे काही केसेस असे पाहायला मिळतात, नाशिक, यवतमाळ आणि अकोल्यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असे केसेस पाहायला मिळतात की ज्यामध्ये महसूल मंडळ तर वगळण्यात येत आहेत, मात्र काही शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये इन्स्टॉलमेंट या संदर्भामध्ये पडत आहे मित्रांनो, तो 97 रुपये, 98 रुपये, 1400 रुपये, 1200 रुपये, म्हणजे पीक विमा भरला असेल मित्रांनो त्याची रक्कम लागली असेल 2500-1800 रुपये, मात्र तेवढी ही रक्कम आपली कवर होत नव्हती। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा होत होते। शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारला, प्रश्न विचारले आणि तेव्हा कुठे कृषी मंत्र्यांच्याकडून थोडीशी माहिती मिळत आहे। तर मित्रांनो, एक तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदम एवढी मोठी रक्कम टाकण्या अगोदर काही रक्कम मित्रांनो टाकून त्याचं खातं क्लीन आहे की नाही हे चेक करणं मित्रांनो गरजेचं भासते। तर अशा संदर्भात काहीतरी टेक्निकल एरर म्हणून या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा करण्यात येणार आहे NDRFच्या निकषानुसार। NDRFचा निकष आहे मित्रांनो 17,500 प्रति हेक्टर प्रमाणामध्ये कोरडवाहू जमिनीसाठी हा पीक विमा जाहीर करण्यात येणार आहे। मात्र त्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे, ते शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, मात्र त्यांचं महसूल मंडळ यामधून वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो। अकोला जिल्ह्याची तर माहिती पाहिली मित्रांनो, तर जवळपास 2 महसूल मंडळ जर पकडण्यात आले तर बाकी सर्व महसूल मंडळ यामधून वगळण्यात आलेले आहेत। अकोला जिल्ह्याची गोष्ट नाही तर यवतमाळ असेल, नांदेड असेल, बीड असेल, तर असे खूप सारे जिल्ह्यातले शेतकरी आहेत की ज्यांची महसूल मंडळं यामधून वगळण्यात आलेले आहेत। आपल्याला शेतकऱ्यांचे कमेंट येतात मित्रांनो, शेतकरी सांगतात की आम्हालाही आमचा क्लेम 0 दाखवत आहे, आमचंही महसूल मंडळ म्हणजे वगळण्यात आलेलं आहे। आणि अजूनही तुम्हाला माहीत नसेल तुमचं महसूल मंडळ वगळण्यात आलेलं आहे की काय, तर तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊन एकदा तुमचा स्टेटस म्हणजे तो स्टेटस नाही, व्हॉट्सअप स्टेटस नाही मित्रांनो, तुमचा क्लेमचा स्टेटस मित्रांनो 2025चा तो एकदा चेक करा की तुमचं रिव्हर्टेड आहे, अवेटेड आहे किंवा अप्रूव्ह झालेला आहे। अप्रूव्ह झाले असेल तर त्याची रक्कम तुम्हाला दाखवत आहे की नाही, रक्कम दाखवत असेल तर तुमचा महसूल मंडळ यामध्ये आहे मित्रांनो, नाही तर तुमच्याही महसूल मंडळामध्ये तुम्हाला मिळणारा 0 वाटा सन्नाटा। तर कारण की खूप सारे महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना 0 रक्कम दाखवत आहे आणि त्यांचं महसूल मंडळ यामधून रद्द करण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे, कारण की नुकसान तर संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं होतं। पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल किंवा मराठवाड्यासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, ज्यामध्ये 75 ते 80 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे नोंदवण्यात आलेला होता आणि या भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजे मिळालेली होती। तर प्रश्न असा पडत आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली, मात्र पीक विमा का मिळाला नाही? अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वेळेस सरकारला दिसलं की आमच्या महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे, मात्र पीक विमा देण्याची वेळ आली तेव्हा सरकारला दिसलं नाही का की आमच्या महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न आमच्याही मनात आहेत, तुमच्याही मनात आहेत, परंतु हे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि यासाठी शेतकरी नेते मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करत आहेत, शेतकऱ्यांना विचारण्यात येत आहे। मात्र सध्या राज्यामध्ये कर्जमाफीचं वातावरण थोडंसं जोमात असल्यामुळे मित्रांनो या गोष्टीवरती जास्त भर टाकण्यात येत नाही आहे। खूप सारे शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की कर्जमाफी दिली असल्यामुळे हा पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे। तर असं मित्रांनो होऊ शकते, परंतु असं राज्य सरकारकडून ऑफिशियली काही अपडेट सांगण्यात आलेली नाही आहे। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा संदर्भात रकमा जाहीर झालेल्या आहेत। तुमचं महसूल मंडळ पात्र असेल तर तुमच्याही खात्यामध्ये या संदर्भाची रकमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, आज, उद्या, परवा, नाहीतर येत्या 1-2 दिवसात तुमच्या खात्यामध्येही पैसे जमा झालेले नसेल, शक्यतो सर्वांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर होऊन जाणार आहेत। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।